नमस्कार प्रेक्षकांनो, अबोली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अंकुश जेव्हा सिरियल किलरच्या कपड्यांमध्ये असतो, वाघाच्या वेशातल्या कपड्यांमध्ये असतो आणि अबोली त्याला बघते, तेव्हा अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. अबोली म्हणत असते, अंकुश सर तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अंकुश अबोलीला म्हणतो की कधी कधी सत्य शोधण्यासाठी असत्याचा मार्ग हा निवडावा लागतो. म्हणजे इथे अंकुश हा अबोलीची अप्रत्यक्षरित्या मदत करण्याचा प्रयत्नच करत असतो, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता अंकुशने अबोलीला खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढायला मदत केलेली असते. आणि तेव्हा अंकुश हा खरा सिरियल किलर कोण आहे ते आता अबोलीला सांगतो, तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि तो खरा सिरियल किलर आहे ती म्हणजे भावना अहिरे. भावना आहे जिने सिरियल किलर म्हणून नवा जन्म घेतलेला आहे आणि तिची मदत करतोय तो म्हणजे स्वराज. स्वराज हा भावनाची मदत करतोय. तर हे दोघे जण खरे सिरियल किलर आहेत ही बातमी आता अंकुशने सगळ्यांच्या समोर आणलेली असते. तर इथे आता अप्रत्यक्षरित्या जणू काही अंकुशने अबोलीची मदतच केलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अंकुशने खरा गुन्हेगार कोण हे कसं काय शोधून काढलं आणि इथे अबोलीला कशा पद्धतीने त्याने मदत केलेली असते आणि खरे गुन्हेगार भावना अहिरे त्याचबरोबर स्वराज हे कसे काय आहेत हे अंकुशने शोधून काढत सगळ्यांच्या समोर खरे गुन्हेगार आणि खरे सिरियल किलर कशा पद्धतीने सादर केलेले असतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण बघितलं इथे अंकुशची बदली दुसरीकडे करण्यात आलेली असते आणि अंकुशच्या जागी आता नवीन इन्चार्ज म्हणून केसचा ताबा हा दीपशिकाच्या हातामध्ये देण्यात आलेला असतो. पण इथे जेव्हा दीपशिका आपली ड्युटी व्यवस्थितरित्या पार पाडत नसते, तिने शिवांगीला खूपच जास्त त्रास दिलेला असतो, तिला खूप जास्त मारलेलं असतं आणि या केसमध्ये ती नीट लक्षसुद्धा देत नसते. हे कोर्टामध्ये अबोलीने सिद्ध केलेलं असतं. तिने कोर्टामध्ये संपूर्ण बाजू मांडलेली असते आणि तिने सांगितलेलं असतं की दीपशिका सिरियल किलरला पकडण्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण दीपशिकावरती सुद्धा विश्वास न ठेवता एखाद्या अशा सिन्सिअर इन्चार्जची नेमणूक करण्यात यावी आणि कोर्टाने ते आदेश दिलेले असतात. कोर्टाने सुद्धा अबोलीच्या बोलण्याला मंजुरी देत आता नवीन इन्चार्जची नेमणूक केलेली असते आणि नवीन इन्चार्जमध्ये दुसरे तिसरे कोणी नसून तर अंकुश शिंदेच आलेले असतात. पण इथे अंकुश शिंदे हे आता दीपशिकाबरोबर संजीवनी साठे यांच्या घरी आलेले असतात. जेव्हा तिथे अबोली संजीवनीला सांगायला गेलेली असते की खरा सूत्रधार, खरा सिरियल किलर हा कुणीतरी वेगळाच आहे, शिवांगी ही खरी गुन्हेगार नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही केस लढायला घेऊ नका, नाहीतर विनाकारण एका जी गुन्हेगार व्यक्तीच नाही आहे, जी निर्दोष व्यक्ती आहे तिला इथे शिक्षा होईल आणि गुन्हेगार इथे सताड बाहेर फिरत राहील. तेव्हा इथे आता शिवांगी ही विनाकारण जेलमध्ये जाता कामा नये, तिने इथे शिक्षा नाही भोगली पाहिजे असं अबोलीला वाटत असतं. म्हणूनच ती संजीवनी साठे यांना भेटायला जाते आणि तिथेच अंकुश शिंदेसुद्धा आलेले असतात आणि अंकुश म्हणत असतो की अबोली, इथे मी आधी सगळ्यात महत्त्व देतो ते माझ्या कामाला, माझ्या ड्युटीला. जे तुला खरं वाटतं ते तुझ्या दृष्टिकोनातून असेल, पण आमचीसुद्धा पोलिसांची नजर आहे, आम्हीसुद्धा खोटं असं ओळखू शकत नाही. त्याच्यामुळे आता मलाच काहीतरी करायला पाहिजे असं अंकुशने तेव्हाच मनामध्ये ठरवलेलं असतं. अंकुश म्हणत असतो की इथे नीतीसाठी नाती मला दुरावली तरीसुद्धा चालतील, पण नीती महत्त्वाची असं अंकुश तिला म्हणतो. तेव्हा अबोली त्याला म्हणालेली असते की अंकुश सर, तुम्ही कितीही माझ्या विरोधात असाल पण शेवटीला आपण दोघे जण एकच आहोत, तुम्ही माझेच आहात. त्याच्यामुळे आता जरी तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल, आता मी तुम्हाला सांगते की शिवांगी खरी सिरियल किलर नाही आहे हो. ती बिचारी इथे तिच्या बहिणीला शोधायला आली. ती इथे सिरियल किलर बनून काय करेल, ती मुलींना मारून काय करेल. तेव्हा इकडे शिवांगीला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतोय असं सुद्धा आता अबोली अंकुशला सांगत असते. अबोली म्हणत असते की खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी शिवांगीचा फक्त बळी दिला जातोय, शिवांगी खरी सिरियल किलर नाही आहे. तरीसुद्धा इथे अंकुश म्हणत असतो की माझ्या पोलीस डिपार्टमेंटवरती पूर्ण विश्वास आहे. जर ती सिरियल किलर नाही आहे तर कोर्टामध्ये ते सिद्ध करायचं की ती सिरियल किलर नाही आहे.
तेव्हा इकडे आता अबोलीचं असं म्हणणं असतं की कोर्टामध्ये मी सिद्ध करणार की ती सिरियल किलर नाही आहे, पण त्यासाठी खरा सिरियल किलर कोण आहे त्याचा पण शोध घेणं गरजेचं आहे ना. त्याला पण शोधा. तो दुसरीकडे कुठेतरी लपून बसला असेल आणि शिवांगीला विनाकारण तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून तिला, निर्दोष व्यक्तीला तुम्ही जर शिक्षा देणार असाल तर त्याला अर्थ काय, असं अबोलीचं म्हणणं असतं. तेव्हा अबोली म्हणत असते की इथे या केसमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचा आणि जर शिवांगी गुन्हेगार असेल, तिच्या बरोबरीने किंवा तिच्या विरोधात तुम्हाला काहीही पुरावे मिळाले तर ते सादर करा. म्हणजे तुम्ही किमान हे तरी सादर करा की शिवांगी ही गुन्हेगार आहे. मग तिने कसे कसे खून केले आणि तिने खून करण्यामागे तिचा हेतू काय, बरं ती कशा पद्धतीने इथे आली, ते सगळं तुम्ही आता सिद्ध करा, असं अबोलीचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे आता कसंबसं अबोलीने शिवांगीला कोर्टामध्ये निदान जामिनावरती तरी सोडवलेलं असतं. अबोलीने सांगितलेलं असतं की तुम्ही तिला निर्दोष सोडू नका, पण निदान तिला जामिनावरती सोडा. मी तिच्याच मदतीने मलासुद्धा सिरियल किलरचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता कोर्टाने अबोलीचं म्हणणं मान्य केलेलं असतं. कारण अबोली म्हणत असते जर शिवांगी सिरियल किलर आहे असं तुमचं म्हणणं आहे तर ते सिद्ध करा. कारण तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती सिरियल किलर आहे कारण तिला तुम्ही रंगेहात पकडली. पण तिचं असं म्हणणं आहे की तिच्या डोक्यात कुणीतरी मारलं, तिला बेशुद्ध केली आणि ते कपडे तिला घालण्यात आले आणि तिने स्वतःच्या बचावासाठी ती तिथून पळ काढत होती. मग आपण तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा आणि शिवांगीच्या बोलण्यावरती नाही, असं का? आणि तिच्या तोंडाला रक्त कसं काय लागेल? जर सिरियल किलर हा नखांनी वार करतोय तर त्याच्या तोंडाला रक्त कसं काय लागू शकतं? म्हणजे वरती त्या बाहुल्याला काही लागलेलं नाही आहे, मुखवट्याला काही लागलेलं नाही आहे, पण आतमध्ये तोंडाला मात्र रक्त लागलं आहे. याचा अर्थ काय? म्हणजे नक्कीच बेशुद्ध करून कुणीतरी सिरियल किलरच्या तोंडाला इथे लाल फासलेला आहे आणि ती व्यक्ती फसवण्यात आलेली आहे, ती म्हणजे शिवांगी. शिवांगीला या प्रकरणात विनाकारण फसवलं जात आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला वाचवलं जात आहे, असं अबोलीचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे आता शिवांगीच्या विरोधात दीपशिकाला कुठलाही पुरावा सादर करता येत नाही, ज्याने हे सिद्ध होणार असतं की ती गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे इथे आता अबोलीने कसा तरी इथे शिवांगीला जामीन मिळवून दिलेला असतो. त्यानंतर अबोली म्हणत असते की आता खऱ्या सिरियल किलरला पकडायला हवं, पण तो आहे तरी कोण आणि आतापर्यंत कुठे लपून बसलाय, असं तिला वाटत असतं. आणि एका बाजूला ती अंकुशचा विचार करत असते की अंकुश कुठे आहे. एकदा फक्त आमचं भेटणं झालं, ते सुद्धा संजीवनी साठे यांच्या घरी, आणि त्यानंतरला अंकुश सर मला भेटलेलेच नाही आहेत. अंकुश सर गेले तरी कुठे? आणि दीपशिकासुद्धा म्हणते की अंकुश सर तिथे नव्हते आले आणि संजीवनी साठेसुद्धा म्हणतायत. तेव्हा अबोली म्हणत असते की नक्की अंकुश सर तिथे आले होते, मग ते गेले का? आणि हे सगळेजण माझ्याबरोबर खोटं का बोलत आहेत की यांनी अंकुश सरांना बघितलेलंच नाही आहे. तेव्हा इकडे आता अबोली पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. नक्की काय चाललंय हे तिला कळतच नसतं. तर इथे प्रेक्षकांनो, चाळीमध्ये आता जेव्हा लग्न असतं तेव्हा चाळीमध्ये लग्न असताना ज्या ठिकाणी समृद्धीला मारण्यात आलेलं असतं त्या ठिकाणीच आता पुन्हा एकदा सिरियल किलर त्या नवरी मुलीला घेऊन जातो तिला मारण्यासाठी. तेव्हा अबोलीला ही बातमी कळल्यानंतर अबोली लगेचच तिथे धावत पळत जाते. तिच्याबरोबर मनवा, शिवांगी आणि त्याचबरोबर दीपशिकासुद्धा असते. दीपशिकाला इथे अबोलीने लगेचच बोलावलेलं असतं. दीपशिका आपल्या टीमबरोबरच तिथे असते आणि इथे जेव्हा सिरियल किलर त्या नवरी मुलीला तिथे घेऊन जातो तेव्हा त्या ठिकाणी आता वाघाचा आवाज येत असतो. तेव्हा अबोली म्हणते ही तीच रूम आहे जिथे समृद्धीला मारण्यात आलं होतं आणि आता हा वाघसुद्धा आतमध्ये आहे, त्याला आपल्याला रंगेहात पकडायचं आहे. तेव्हा त्याच रूमच्या बाजूला जी रूम असते ती आता अबोलीने बाहेरून लॉक केलेली असते, कारण तिला एक दुसरा दरवाजा असतो आणि तिथूनच सिरियल किलर पळून जात असतो. तो दरवाजा लॉक केल्यामुळे अबोली पहिला दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि म्हणते आता तू पळू शकत नाहीस, दुसरा दरवाजाही मी लॉक केलेला आहे. आता तू कोण आहेस ना ते बघितल्याशिवाय मी तुला इथून सोडणार नाही आहे. तुला बघ आम्ही रंगेहात पकडले. आणि दीपशिकाने सुद्धा आपली बंदूक काढलेली असते आणि अबोली म्हणते की आता पळून जाण्याला तुला चान्स नाही आहे, आताच्या आता तोंडाचा मुखवटा काढ. तेव्हा इथे आता तो सिरियल किलर खूपच जास्त घाबरतो आणि अबोलीच्या सांगण्यावरून तो तोंडाचा जो मुखवटा असतो तो बाजूला करतो. तेव्हा अबोली म्हणत असते की अंकुश सर तुम्ही? तेव्हा अंकुश म्हणतो हो मीच. तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे अंकुश खरा सिरियल किलर आहे की काय?
असं सगळ्यांना वाटतं. पण इथे अबोली जेव्हा विचारते की अंकुश सर, हे सगळं काय आहे? तुम्ही का वाघाच्या वेशामध्ये इथे आलात? तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की अबोली, कधी कधी सत्य शोधण्यासाठी असा असत्याचा मार्ग निवडावा लागतो. तेव्हा अबोली म्हणते, म्हणजे काय? तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की इथे तो खरा सिरियल किलरसुद्धा आला होता. त्याने मला बघितलं आणि तो पळून गेला आणि इथे या मुलीला त्याने मारलेला आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की मी काही दिवस तुझ्यापासून जो लपून राहिलो होतो ते याच्यासाठीच, कारण तो सिरियल किलर वाघाच्या वेशामध्ये येतो. तर मला नेमका तो कोण आहे ते शोधून काढायचं होतं आणि म्हणूनच मी काही दिवस वाघाच्या वेशातच इकडे तिकडे फिरतोय, जेणेकरून तो सिरियल किलर माझ्या दृष्टीस पडेल. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर पण हे सगळं करायची काय गरज होती? तेव्हा अंकुश म्हणतो, अगं अबोली, मी पोलीस ऑफिसर आहे आणि आम्हाला कधी कधी गुन्हेगारांना शोधण्यासाठी आम्हाला स्वतःसुद्धा गुन्हेगार बनावं लागतं. तेव्हा मला आता स्वतः सिरियल किलर बनल्यानंतर त्याला लवकर पकडता येईल असं वाटलं होतं आणि म्हणून मला ही वेशभूषा करावी लागली. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, मग सर काय तुमच्या हाती काही लागलं का? तेव्हा अंकुश म्हणतो, चला आता आपण इथून निघूया, मुलीला या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल कारण ही मुलगी जिवंत आहे. त्यानंतरला इथे लगेचच ॲम्ब्युलन्सला बोलावलं जातं. त्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जातात आणि तिची ट्रीटमेंट सुरू होते, कारण नुकताच तिच्यावरती हल्ला होणार असतो आणि त्या ठिकाणी अंकुश पोचलेला असतो आणि ते खरे सिरियल किलर तिथून पळून गेलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अंकुशला काही लोकांची माहिती मिळालेली असते, पण तो पूर्णपणे शुअर नसतो की ही तीच माणसं आहेत. तेव्हा त्याने थोडा वेळ घेतलेला असतो. अबोलीला सत्य सांगण्यासाठी तो थांबलेला असतो. त्याचबरोबर महत्त्वाची बातमी तर इथे आता भाऊसाहेब अंकुश आणि अबोली या दोघांना देतात. अंकुश म्हणत असतो की त्या सिरियल किलरला पकडण्यासाठी मी स्वतः त्याच्या वेशभूषेमध्ये त्याला किती वेळा तरी मी शोधत होतो, पण तो बरोबर पळ काढून निघून जातो. ते दोन व्यक्ती आहेत, एकतर वाघाच्या वेशातला आणि एक पिवळ्या कोटातला माणूस आहे. या दोघांची ही टीम आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली म्हणत असते, सर मग काय करायचं, कसं काय शोधायचं त्यांना? तेव्हा इथे आता भाऊसाहेब म्हणत असतात की साहेब, मला तुम्हाला आणि अबोली मॅडमला खूप दिवसांपासून एक माहिती सांगायची होती. तेव्हा इकडे आता ती म्हणते, सांगा ना भाऊसाहेब, काय सांगायचं होतं? तेव्हा भाऊसाहेब म्हणतात की जेव्हा त्या शिवांगीला पकडलं होतं ना, जेव्हा लग्नामध्ये ती मुलगी मेली होती आणि शिवांगीला पकडलं होतं, त्याच दिवशी आहे ना दीपशिका मॅडम त्या बाजूने धावत आल्या होत्या आणि त्यांच्या हाताला आहे ना रक्त लागलं होतं. त्यांच्या हाताला खूप रक्त लागलं होतं. त्यांनी पाणी मागितलं हात धुण्यासाठी आणि तुम्ही जर बघितलं असेल तर जेव्हा शिवांगीचा मुखवटा बाजूला केला तेव्हा तिच्या तोंडाला रक्त लागलं होतं. बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता अबोली म्हणते की भाऊसाहेब अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते रक्त दीपशिकाने लावलं असेल का शिवांगीच्या तोंडाला? तेव्हा भाऊसाहेब म्हणतात की मला तसंच म्हणायचं नाही आहे, पण मी जे काही बघितलं ते तुम्हाला सांगतोय की त्या मॅडमच्या हाताला रक्त लागलं होतं. मी विचारलं की मॅडम काय झालं आहे, पण त्या मॅडम म्हणाल्या की तू कशाला रे नसते प्रश्न विचारतोयस, कामापुरतं काम ठेवायचं, कळलं ना? पाणी दे माझा हात धुवायला, असं म्हणाले आणि माझ्याकडून पाणी घेऊन हात धुवून टाकला आणि नंतरला त्या लगेचच शिवांगीच्या मागे धावायला लागल्या. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर तुम्ही ऐकताय ना? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की खऱ्या गुन्हेगाराला वाचवलं जाते आणि शिवांगीला विनाकारण या प्रकरणामध्ये फसवलं जाते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, मला सुद्धा हेच शोधून काढायचं आहे की नक्की या सगळ्याच्या मागे आहे तरी कोण? त्यानंतरला इथे आता अंकुश म्हणत असतो की जोपर्यंत खरा सूत्रधार हाती लागत नाही ना अबोली, तोपर्यंत मला माझं हे सिरियल किलरचं जे काही नाटक आहे ते सुरू ठेवायचं आहे. कधी कधी मला वाघाच्या वेशामध्ये जाऊन खरा गुन्हेगार कोण ते शोधून काढावं लागेल. तू सुद्धा हे लक्षात ठेव, नाहीतर तू उगाच काळजी करत बसशील. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही कराल ते योग्यच असेल. त्यानंतरला प्रेक्षकांनो, एका ठिकाणी लग्न असतं आणि तिथे अबोली आपल्या टीमबरोबर गेलेली असते आणि तिची टीम म्हणजे मनवा, क्रिश आणि त्याचबरोबर शिवांगी आणि पोलिसांची टीमसुद्धा सगळी बरोबरीने असते. पण इथे अंकुश मात्र एकटाच आता सिरियल किलरच्या वेशामध्ये जाऊन तिथे लपून बसलेला असतो. त्यानंतरला ती मुलगी जेव्हा चेंज करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या रूममध्ये जाते तेव्हा खरा सिरियल किलर तिथे येतो आणि त्या मुलीला मारून तिथून घेऊन जात असतो. तेव्हा अंकुश आता त्याच्या मागोमाग तिथून जायला सुरुवात करतो. जेव्हा इकडे आता तो सिरियल किलर त्या मुलीला ओढत ताणत आपल्या ठिकाणावरती घेऊन जातो तेव्हा तिथे वाघ
त्या मुलीची वाट बघत असतो. म्हणजे तो वाघ तिच्यावरती हल्ला करून तिथून निघून गेलेला असतो. पण त्याच्यानंतरला जो कोटवाला असतो तो त्या मुलीला ओढत तिथून घेऊन जातो आणि नंतरला गाडीमधून तिला त्या रानाच्या ठिकाणी घेऊन जातो, जिथे तो वाघ त्या मुलीची वाट बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंकुशसुद्धा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर अंकुश जे काही दृश्य बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण वाघाच्या वेशातला माणूस जो कुणी असतो ना, तो जेव्हा अबोली त्याचा जेव्हा जेव्हा चेहरा ती बघण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तेव्हा अबोलीला त्याचा चेहरा काही बघता येत नाही. तिच्या हातामध्ये मुखवटासुद्धा आलेला असतो, पण तो चेहरा तिच्या नजरेस पडलेला नसतो. पण प्रेक्षकांनो, तो चेहरा दुसरा तिसरा कुणाचा नसून तो चेहरा असतो भावना आहिरेचा. तेव्हा इकडे आता जेव्हा अंकुश भावनाला त्या वेशात बघतो त्याला खूप मोठा धक्का बसतो की भावना आहिरे असं का करते, ती मुलींना का मारते. तर इथे भावनाने आता खूप दिवसांपूर्वी इथे आता नकारात्मक शक्तीची पूजा केलेली असते. नकारात्मक शक्तीची पूजा करत असताना तिने इकडे रानामध्ये एका झाडाच्या खाली आता खूपच मोठी पूजा मांडलेली असते आणि तिथेच एक राक्षसी शक्ती ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिने काही महिन्यांपूर्वीपासूनच या सगळ्याची सुरुवात केलेली असते, जेव्हा तिच्या नवऱ्याला शिक्षा झालेली असते. आणि इथे आता प्रेक्षकांनो, भावना आहिरे ही वाघाच्या वेशातली व्यक्ती आहे आणि ती खरी सिरियल किलर आहे हे आता अंकुशला कळलेलं असतं. म्हणजे आत्तापर्यंत ही गोष्ट तिने सगळ्यांपासून लपवून ठेवलेली असते आणि तिला मदत करणारी व्यक्ती म्हणजे तो असतो स्वराज. तर इथे स्वराज मुलींना ओळखताना तिच्यापर्यंत घेऊन जात असतो आणि मग भावना आहिरे प्रत्येकाला मारून टाकत असते. तर इथे दोघांनीसुद्धा हा पेशा उचललेला असतो की समृद्धी नावाच्या मुली, चाळीतल्या मुली, जजसाहेबांच्या मुली. कारण इथे जजसाहेबांनीच निकाल सुनावलेला असतो भावना आहिरेच्या नवऱ्याला इथे अटक करण्याचा, त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. आणि त्याचबरोबर इथे आता जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर भावना आहिरे ही पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिने राक्षसी शक्ती स्वतः इथे आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळे ती स्वतः राक्षसच झालेली असते. आणि तेव्हा इथे सिरियल किलर बनून वाघाच्या वेशामध्ये ती लोकांवरती हल्ले करत असते आणि त्यांना मारून टाकत असते. त्यामुळे इथे आता अंकुशला खरा गुन्हेगार हा कोण आहे हे समजलेलं असतं. तेव्हा अंकुश आता घरी आल्यानंतर अबोलीला भेटतो आणि अबोलीला आता तो सांगतो की खरा गुन्हेगार, खरा सूत्रधार कोण आहे. तर इथे दोन व्यक्तींची नावं समोर आलेली असतात आणि ती म्हणजे भावना आहिरे आणि स्वराज. ही बातमी जेव्हा अबोलीला कळते तेव्हा अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा तिला कळतं की भावना आहिरे हे सगळं करत असेल, पण त्यामागे नेमकं कारण काय हे आता अबोलीला शोधून काढायचं असतं. आणि अंकुश आणि अबोली या दोघांनी आता खरे गुन्हेगार शोधून काढलेले असतात, पण त्यामागे नेमकं त्यांचं कारण काय आहे, उद्देश काय आहे हे सुद्धा लवकरच शोधून काढतील आणि त्यांना शिक्षासुद्धा देतील. तर येणाऱ्या भागामध्ये अंकुश आणि अबोली दोघेजण मिळून खऱ्या गुन्हेगारांना सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने आणतील हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.